आणि हॉटेलचं नाव काय? अन्नपूर्णा होतं ना. कसं वाटलं जेवण? अन्नपूर्णा हॉटेल मंगलमूर्ती. हॉटेल मंगल अन्नपूर्णा ना. अन्नपूर्णा चुकीचं हॉटेलची ॲडव्हर्टाईज. नाही बाहेर वेगळं. ओके ओके. जेवण मस्त होतं. जेवण मस्त छान होतं. होतं. चिकन थाळी आणि प्रॉन्स फ्राय एकदम मस्त टेस्टी. आणि इकडे व्हेज व्हेज मिक्स चना मसाला आणि व्हेज मसाला आणि वरण पापड लोणचं. ऑल गुड. सनी भाई काका आम्हाला जरा सांगा हॉटेलबद्दल. कधी हॉटेल चालू केलं? तसं मी इथे 3 वर्ष माझं हॉटेल चालू आहे. 3 वर्ष. ओके. ही जागा सगळी तुमचीच आहे? नाही, भाड्याने घेतली. भाड्याने जागा घेतलेली आहे. ओके. इथे माणसं ठेवलेली आहेत तुम्ही का घरातलेच लोक आहेत? सगळी घरातले. जेवण खूप मस्त होतं, टेस्टी एकदम. थँक्यू. कालचा व्लॉग जो आहे तो अर्धवट राहिला होता. काल आम्ही हरिहरेश्वरवरून इव्हिनिंगला श्रीवर्धनला आलो, बट काही कारणास्तव व्लॉग करता आला नाही. बट एनिवेज आज मी तुम्हाला आमच्या रूमची टूर दाखवणार आहे आणि श्रीवर्धनचा बीच तर बघणारच आहोत आपण. सो चला, फर्स्ट लेट्स हॅव अ 1 cup ऑफ टी अँड अवर ब्रेकफास्ट अँड आफ्टर दॅट रूम टूर. समुद्र. तर चला आपण जाऊया दुसऱ्या रूमकडे. दिस वन इज सेकंड रूम. आपण जाऊया खाली ज्यांचे हे रूम्स आहेत त्यांच्याकडे. परिसर आहे त्या काकांचा, ज्यांचे रूम्स आपण घेतलेले आहेत. नावं काय आहेत तुमची? आमच्यासाठी नाश्ता बनवताय तुम्ही? काय बनवलं याच्यात? कांदे पोहे. कांदे पोहे. हे काय बनवलंयस? काय नाही. तुझं नाव काय? आर्या. अरे वा, खूप मस्त नाव आहे. तुझं नाव काय? अरे वा, व्हेरी गुड. ज्यांनी आपल्याला काल रात्री मस्त जेवण बनवून दिलं होतं आणि आता कांदे पोह्याची तयारी चालू आहे. बाकी नाव काय तुमचं? सुप्रिया ठाकूर. सुप्रिया ठाकूर. वा वा वा. आपण काकांना घेऊयात. हे आपले काका आहेत आणि आपले काका कराटे पण शिकवतात लहान मुलांना. काका तुमचं नाव सांगा. शैलेंद्र गंगाराम ठाकूर. शैलेंद्र गंगाराम ठाकूर. आमच्या इथे तुम्ही किती वर्ष राहता? इथे आम्ही
80 पासून इथे आहोत. ओके. हां 81ला घर बांधलं, तिथनं माझं शिक्षण इथेच झालेलं आहे. अरे वा तर असं उद्योग करत कराटे हां. शिकले आणि मग इथे मुलांना कराटे, मलखांब, लाठीकाठी वा वा आणि वा त्यासोबत हा घरचा व्यवसाय करतोय. वा 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 मस्त तर मला मस्त. मुंबईपेक्षा इथे बरं वाटतं. खूपच सुंदर आहे इकडे, मुंबईपेक्षा खूप छान आहे कसली इकडे. दगदग नाही, काय नाही, शांत जीवन. हो ना, तेच तर एकदम मस्त. असा भरायचा. हा भरला की आता मग ते मोडायचा पावड्याने आणि मग ते मोडून झाला की मग दुसऱ्या ह्याच्यात सोडायचं. अच्छा, म्हणजे हे पाणी तिकडून तुम्ही मोडलंय ना? हा आणि आता दुसरा हा भरला ना हा की तिकडे पावडा घ्यायचा, हा. पावड्याने तो फोडून दुसऱ्या ह्याच्यात सोडायचा. अरे वा वा, म्हणजे हा तिकडचा पण एरिया सगळा तुमचा हा, हा, आहे? तो सुका दिसता का तिकडे, हा 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 तो हा तो हा. हा इथपर्यंत सगळा. अरे वा वा मस्त. खूप सुंदर बाग केली आहे तुम्ही. नारळाची, सुपारी. त्याच्यात पडला झडला काय असेल तेवढा आपणच उचलायचा. हो का? म्हणजे म्हणजे जे ते काही मदत कचरा वगैरे निघतो हा, तो हे ना? मदत करतात पण हा. मला आवडत नाही. मला स्वतः केलेलं बरं. बरोबर, आपलं काम आपल्यालाच हा, केलेलं. ही रोजची कामं हो अगदी 12-1 वाजेपर्यंत करायचा, मग नाही. हा बरोबर. हा. तरी खूप मस्त तुम्ही चालेल. मेंटेन छान केलंय. हा. किती मोठा एरिया आहे आणि एवढं मेहनत किती लागते हे सगळं मेंटेन करायला. आता पाऊस पडपर्यंत हा माझा रोजचा काम. हा ना? 15-15 एकदा दिवसांनी. पाऊस चालू झाला की हे पाणी वगैरे द्यायची गरज नाही मग लागणार हे ना? भरता ना पूर्ण. हा पूर्ण भरतं ना? वा वा. कारण आता वादळामध्ये आमची झाडं गेली तरी नाही तर हा. भरपूर झाडं होती. अच्छा. वादळात चिकार पोपळी पडल्या. हा ना? आणि इथून तुम्हाला साधारण एक इन्कम किती येत असतं, म्हणजे एका नारळापासून तुम्हाला नारळ किती? आम्हाला भेटतात आता, कारण नारळ सगळे गळून गेलेत. नाही तर नारळ वर्षाला आम्हाला जवळजवळ 4-5 हजाराचे होतात अच्छा. विकून. मग ते तुम्ही कोणाला विकता? कोण व्यापारी येईल त्याला म्हणा, किंवा कोण अच्छा. एकदम म्हणला मला नारळ 25 दे 20 दे असे देऊन टाका. अच्छा, मग एक नारळाची काय किंमत लावता तुम्ही? आता सध्या 20 रुपये होती. 20 आता भाव वाढलाय ना, हा. वाढल्यापासून अजून मी दिलायच नाही. अच्छा. वा, इथे आपल्या आजींची मस्त विहीर आहे, बघूयात आपण. वा, खूप सुंदर. वर्षभर आधी चालू असतं. वर्षभर ना? हा, पाणी आटत नाही कधी. जेवढी रिकामी होईल तेवढी ती रेगा दिसतात ना, हा तेवढी हा येणार. हा हा. आणि खोल किती आहे ही तरी? खोली पुष्कळ आहे. पुष्कळ ना? तरी मस्त पाणी लागलंय ना? सगळ्यांच्या अशाच मशनी लावून ठेवली असतात. म्हणतात नाही ना? गाईज, हा आहे आपला श्रीवर्धनचा बीच. आणि श्रीवर्धनच्या बीचवरती दोन्ही साईडला हे किनाऱ्यावरती असे मस्तपैकी गार्डन्स केलेले आहेत वॉक करण्यासाठी. 갑자기 내게 나타나준 너 난 아무 말도 할 수가 없었지 첫눈에 반한다는 이야기가 널 보는 순간 이해가 됐어 매번 야야야야야 불러 널 야야야야 내 맘을 고백하려고 타이밍만